नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. घरावर 4 लाख कर्ज घ्यायच्या बहाण्याने खरेदी खत करून घेऊन 20 लाखाचे घर लोणावळ्यातील माजी नगरसेविका अपर्णा बुटाला यांनी बळकावले, असा आरोप भांगरवाडी येथील रांगणे दाम्पत्याने MN न्यूजशी बोलताना केला आहे. रांगणे दाम्पत्य दोन्ही अपंग असल्याने त्यांच्या मागे त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही पूर्ण ताकद लावू, त्यासाठी उपोषण आंदोलन करावे लागले तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असा विश्वास माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी त्यांच्या घरी जाऊन रांगणे कुटुंबियांना दिला. आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांची भेट घेतली. बुटाला यांची मुलगी पूजा ही वकील असल्याने तिनेच ही सर्व कागदोपत्री फसवणूक केली असल्याचा आरोप सुरेखा जाधव यांनी केला आहे. तसेच लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सचिन पाटील हे देखील हे प्रकरण गेली 2 महिने तपासाच्या नावाखाली दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सुरेखा जाधव यांनी केला आहे. 7 लाख रुपये शर्मिला तलाठी आणि 7 लाख रुपये कावेरी सोनावणे यांचे नावावर दाखवून त्यांचेकडून 14 लाख रुपये वळते करून घेतल्याचे देखील जाधव यांनी MN न्यूजशी बोलताना सांगितले. पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट. आज काहीच नाही, यांना कपडे घालता येत नाही. आज मी कपडे घालते, सगळं कळते. आज मी कुठे गेली तर चक्करून पडतात. तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तर काढते, दाखवते ते कसे व्हिडिओ आहेत ते. अक्षरशः रात्री मला झोप नाही, काय नाही, चक्करून पडतात. 2-2दा पडतात. कुठे खोक लागते, कुठे काय लागते. ह्याच्यामध्ये मी बेघर कशी हो? मला तुम्ही न्याय द्या, दुसरं काही नको. आम्हाला दोघांना न्याय द्या. आणि हे घर आहे ते ह्यांच्या भावाने दिलेलं आहे. आणि आज सुरेखाताई, कुमुद पुजारी, रश्मी सिरस्कर, ज्येष्ठ नागरिक आणि या सगळ्या म्हणजे BJPच्या सगळ्या बायका यांनी मला खूप पाठिंबा, खूप साथ दिली. त्यांचे आभार, खूप धन्यवाद. खरंच दोघंही अपंग आहोत का आम्हाला घरासाठी मग आम्ही झटतोय. आम्हाला घरासाठी वाद करतोय आम्ही. अपर्णा बुटाला यांनी आम्हाला फसवले की आम्हाला कागदपत्र हे केले, आमचे कागदपत्र आणा वगैरे हे सगळं केलं. माझी ती अपर्णा बुटाला ती माझी चांगली मैत्रीण आणि तिच्याकडे जायची यायची, सगळं आम्ही स्वामींचा जप करायचो, हे करायचो. तर काही अडचणीमुळे मला पैशाची जरूर लागली, म्हणून मग ती म्हणाली मी तुम्हाला लोन काढून देते, तुम्ही हे करा. ठीक आहे, लोन काढायला पण तुम्ही दोघंजणं चला. कुठे चला? म्हणे बँकेत जायचं आहे. मग तुम्ही म्हटलं घराचे पेपर कशाला पाहिजेत? घराचे पेपर पाहिजेत की तिकडे घरावरती तुम्हाला लोन काढून देते. ठीक आहे, मग ह्यांना रिक्षेत घातलं, खुर्चीवरती बसवलं आणि मग वरती रजिस्टर ऑफिसला नेलं. पण मला माहितीच नाही हे रजिस्टर ऑफिस आहे का काय, काही एक माहीत नाही. आणि म्हणे ते कागदावरती पेपरवरती सह्या करा. मग यांनी सही केली, मी सही केली. आणि ते घर आहे, हे घर आहे ते ह्यांच्या भावाने संजय रांगणे यांनी आम्हाला दिलेलं आहे. मग हे म्हणजे तिने कोऱ्या कागदावरती सह्या करून सगळं तिने हे केलं. आणि त्याच्यानंतर आम्हाला कोऱ्या चेकवरती सह्या घेतल्या. 19 लाख रुपये असे दाखवले तिने आणि काढले तिने 7-7 लाख काढले. एकीला सोनवणे, कावेरी सोनवणे आणि एक शर्मिला बुटाला, ह्या दोघींना 7-7 लाख रुपये दिले आणि मला फक्त 5 लाख रुपये दिले. पण बँकेत फक्त हे बघा, हे फक्त दाखवा, फक्त मला 5 लाखच दिलेले आहेत, बाकी काहीच दिलं नाही तिने. आणि हे नंतर ते पण नाही झालं तर मी ह्याच्यामध्ये गेली, ह्याच्यात नगरपालिकेमध्ये गेली टॅक्सची पावती म्हणून भरायला. तर टॅक्सची पावती म्हणून भरायला गेली तर तिथे कळलं की हे घर अपर्णा बुटालाच्या नावाने येईल. हे कसं काय? मी आलं घरी चाट पडली. तर पेपर बघून मी ज्येष्ठ नागरिकमध्ये गेली. तिथे सर रश्मी सिरस्कर, पाटीलताई, गवळेताई यांच्याकडे गेली. मग त्या लोकांना हे पेपर दाखवले. मग त्यांनी मला सांगितलं चला आपण तू सुरेखाताईंकडे जाऊ. मग सुरेखाताईंकडे गेली. मग सुरेखाताईंकडे तिथे कुमुद पुजारी सर पण होते, अनिल गायकवाड होते, बाकीच्या ह्या महिला पण होते. सुरेखाताईंनी जी उचल घेतली ती कुणीच करू घेत नाही. ती आज माझ्या पाठीशी आहे, त्यांच्यामुळे मी आज उभी आहे. त्याच्यानंतर त्या मला घेऊन गेल्या, सगळं पोलीस स्टेशनमध्ये दाखवलं. होते पोलीसवाल्यामध्ये ह्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही, काहीच हे नाही आहे. आता हे जर का नाही आणि 5 लाख मला दिले, त्याच्यावरती तिने मला सांगितलं की तू 6-6 हजार रुपये दर महिन्याला द्यायचे. म्हटलं ठीक आहे, घरावरती लोन काढलं देते मी. आणि त्या मुलींची कधी मी गुगल पे केलेले आहेत, तर कधी तिच्या हातात दिलेले, कधी दुकानात दिले, कधी दादा तिथे येऊन दिले. आणि त्याच्यानंतर एवढंच नाही तर तिची मुलगी पूजा बुटाला ती येऊन आम्हाला धमकी देऊन जायची
की तुम्ही घर खाली करा, उद्याच्या उद्या घर खाली करा. आज रात्री 10 वाजेपर्यंत टाईम आहे, नाही तर उद्या तुम्हाला घर खाली करणार. आज आम्ही अपंग आहोत, आम्ही कसं काय. आणि त्याच्यावरती तिने केस लावणार होती. मग केस लावायला मी एक वकील केला, मोनाली कुलकर्णी म्हणून, तिच्याकडे गेले. मोनाली कुलकर्णीने मला खूप हे केलं, मार्गदर्शन खूप केलं. आम्ही हे केलं सगळं, पण काही हे नाही झालं. तिने शेवटी आमचं हे केलं, कोर्टात हे केलं. आज आमची केस होती, पण काहीच आम्ही काय करणार, आम्ही जाणार कसं. हे अपंग आहेत, हे चक्करून पडतात, मी कशी जाऊ. आज या ठिकाणी आम्ही रांगणे यांच्या घरी आलेलो आहे आणि त्यांची परिस्थिती पाहिली तर अतिशय बिकट आहे. कारण त्या जेव्हा आमच्याकडे आल्या, आम्हाला हे सगळं माहितीच नव्हतं. आणि माझं एक असतं की ज्याला कुणी नाही त्याच्या मागं मी उभी राहते, आणि हा माझा धर्म आहे, माझं एक कर्तव्य आहे, ते मी करत असते. जेव्हा रांगणेबाई माझ्याकडे आल्या, आमचे तिखे आले, नंतर रश्मिताई सिरस्कर आल्या, मृदुला पाटील होत्या, गवलेबाई होत्या. मग त्यांनी ही स्टोरी आम्हाला सगळी सांगितल्याच्या नंतर म्हणे काय करायचं, तर आम्ही पेपर बघितले. यांना म्हटलं काय नक्की काय झालंय, तर बोले नाही आम्हाला लोन देते म्हणून आम्हाला रजिस्टर ऑफिसला नेलं. तिथं आम्ही सह्या केल्या. त्यांचे पेपर तयारच होते ना, कारण त्यांची मुलगी वकील आहे बुटालाबाईची, आणि त्यांनी सगळे पेपर तयार ठेवले होते. त्यानंतर परत मग त्यांचा भाडेकरार पण तयार होता आणि त्यांच्याच जागेत त्यांना भाडेकरी केलं. आज एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला पण वाईट वाटलं. तर आम्ही म्हटलं तुम्ही कसं काय केलं, कुणाला दाखवलं का नाही, कुणाला तरी तुम्ही एवढे रोज ज्येष्ठ नागरिक संघात जायच्या, तुमच्यावर एवढी लोक असायची. तर ते बोले आम्हाला संधीच दिली नाही. यांना रिक्षा आणली, रिक्षात बसवलं आणि वरती खुर्चीत बसून त्यांच्या मिस्टरांना नेलं. आणि त्यांच्या मिस्टरांना पाहिलं तर सारखी फिट्स वगैरे येते. तर मी एक बाईट टाकली होती, एक फोटो टाकला होता त्यांचा, आणि मी टाकलं होतं की ह्यांचं असं असं झालेलं आहे. तर उलट त्यांच्या मुलीनी सांगितलं, मी सुरेखा जाधवला काय आतमध्ये बसवल, आबरू नुकसानीचा दावा, मला काय टाकला तरी मी ह्या बाईसाठी लढते. आणि सामाजिक कार्य, आमचं पैसा कमवणं आणि लोकांची घरं बळकवणं हा माझा धंदा नाहीये. आतापर्यंत आम्ही लोकांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे आणि आमचं कर्तव्य. त्यांनी सांगितलं उपोषणाला बसणार आहे, त्यांच्या मागे आम्ही सगळ्या जणी बसणार आहे. फक्त आमचं एकच आहे, आमचा काही वाद नाही. आणि राजकारण बाजूला, राजकारणाच्या पलीकडे जाऊन जे आम्ही काम करतो ते हे काम करतो. एखादी अडलेली नडलेली महिला असेल, तिला मदत करणं हे माझं मी कर्तव्य समजते. आणि म्हणून आज सगळ्या महिला आणि अजून भरपूर लोक आहेत. दुपारी पण ब्राह्मण संघाची लोक आली होती, त्यांनी सांगितलं की आमचाही आम्ही यांना सपोर्ट करणार आहे. यांनी उपोषणाला बसले तर त्यांच्या मागे आम्ही बसणार आहे. कालच आम्हाला पडळकर साहेब आले, सदाभाऊ खोत आले, सुधीर मुनगुटीवर आले. आज हे राज्याचे म्हणजे आमदार इतर भागातले ते येऊन परवा पोलीस स्टेशनला DYSPना भेटले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला काही नको, आम्हाला फक्त या कुटुंबाला न्याय पाहिजे. हे जर चांगले सक्षम असते तर आम्ही कुणी आलो नसतो. परंतु ही अपंग व्यक्ती आहे आणि जर हे बेघर झाले, ह्या घरातून बाहेर पडले, ह्यांच्या डोक्यावरचं छत हरपलं, त्यांना कोणाचाच आधार नाहीये, कारण यांना मुलं बाळ नाहीयेत. त्याच्यामुळे ह्यांचं देखरेख करायला कुणीच नाहीये. हे दोघं एकमेकाला सांभाळत असतात. याही स्वतः पायाने अपंग आहे. आता बघते तर 2 दिवसात त्यांच्या पायातून पाणी येते, धावपळ करून इकडे धाव तिकडे धाव. त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही शांत राहा. हे बघा, शेवटी देव आहे आणि देव तुमच्या पाठीशी नक्की राहणार आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे. आम्हाला काही नाहीये. त्यांनी आधी पण असे बरेच मिटिंगी झाल्या, निरोप पाठवले. जेव्हा त्यांना फक्त त्यांचं घर जसं होतं तसं त्यांच्या नावावर करावं ही आमच्या सगळ्या महिलांची, सगळ्या लोणावळेकरांची इच्छा आहे की ह्या बाईला बेघर होऊन देणार नाही. कुणी जरी आलं तरी आम्ही सगळे इथं आडव्या होणार आहे आणि तिचं घरातून तिला आम्ही बिलकुल हालू देणार नाही. त्यांना आम्ही आश्वासित केलेलं आहे, त्यांना आम्ही ताकद दिलेली आहे की तुम्ही बिलकुल घाबरू नका. उद्या घाबरून ह्या माणसाला अटॅक येऊ शकतो, काय होऊ शकतं. त्याच्यामुळे त्यांना म्हणलं तुम्ही बिंदास राहा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. संपूर्ण लोणार ज्यांना ज्यांना कळलंय तेवढ्या लोकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं. सगळ्या लोकांचे फोन आलेले की हे असं घडलं कसं काय आणि अपंग व्यक्तींना कसं काय फसू शकतं कोण. ठीक आहे, तुमचे 5 लाख असतील तर तुम्ही बोलले असते तर आपण बँकेतून लोन काढून देऊ ह्यांना, तुमचे पैसे क्लिअर केले असते. तुमच्या 5 लाखासाठी तुम्ही 20 लाखाचा फ्लॅट लिहून घेतात, ही कुठली पद्धत, अन्याय असतो. पण तुम्ही डायरेक्ट घरच आपल्या नावावर करता, ही नीतिमत्ता आहे का तुमची? म्हणजे तुम्हाला यांना नक्कीच फसवायचं होतं. आम्हाला देखील फोन केला, तिचा भाऊ आला, भावानी पुजारीशी संपर्क केला, अनिल गायकवाडांशी केला. त्यांना सांगितलं की आमची बहीण चुकलेली, आमच्या लक्षात आलेलं आहे, आम्हाला या बाईला न्याय द्यायचा आहे.
तुम्ही एक काम करा, तुमचे वकील कोण आहे, मी त्यांना जाऊन भेटतो. आम्ही मोनाली कुलकर्णीचा नंबर दिला. मग तिने सांगितलं चौधरी वकिलांकडे पूर्ण डॉक्युमेंट तयार आहे, फक्त तुम्ही तुमची जी पैसे भरायचे रजिस्ट्रेशनचे यांच्या नावावर करायचे ते पैसे तो चेक घेऊन या. आणि सगळं डॉक्युमेंट चौधरी सरांनी तयार केलं होतं. ते म्हटले ठीक आहे, उद्याची तारीख घ्या, उद्या मी येतो. परंतु त्यांचा भाऊ आलाच नाही. पण आम्ही विश्वास ठेवत त्यांनी डॉक्युमेंट पोलीस स्टेशनला जाऊन फिरून घेतले. कारण जे पैसे 7 लाख जी शर्मिला तलाटी तिच्या नावानी आहे आणि दुसरी रक्कम 7 लाखाची ती कावेरी सोनवणे यांच्या नावानी आहे. तर काल आम्ही सगळे कावेरी सोनवणे यांच्या घरी गेलो होतो. त्यांना म्हटलं तुमचा आणि रांगणेबाईंचा काय व्यवहार झालाय का? त्या बोलले ह्यांचा ना आमचा काही व्यवहार नाही, बुटालाबाईंनी आमच्या नावावर पैसे टाकले होते, ते पैसे RTGS आम्ही त्यांना परत केले. मग ह्यांना कुठून पैसे मिळाले? कारण चेक कोरे घेतले, कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या आणि ते पैसे 2 आपल्याच लोकांच्या नावाने टाकले आणि ते पैसे काढून घेतले. म्हणजे ही केवढी मोठी फसवणूक आहे. पासबुकवर सगळा खेळ ओपन होतोय. परंतु पोलिसांना पण त्या बाईला सवय आहे वाटतं, काहीतरी चिरीमिरी दिली असेल तेव्हा एवढा रिपोर्ट कसं यांच्या बाजूने आहो पोलीस स्टेशनला. मी तर बोलते की ह्या अपंगावर तरी दया करा. तो वरचा बघतोय. ह्या अपंग बाईवर तुम्ही जरा दया करायची होती पोलिसांनी पण, आणि काहीतरी कारवाई करायची होती. तुम्ही जर सखोल चौकशीला 2 महिने, महिना 1.5 महिना घालवला तर आम्ही एका दिवसात आम्हाला कळतंय. अजून काही लोकांना जे फसवलं गेलेले ती लोक आमच्याकडे येतात आहे, परंतु आम्हाला घेणं नाही. आम्ही आलो ह्या अपंग बाईसाठी आलेलो आहे. कारण हे दोघं जर बेघर झाले त्यांचं जगणं मुश्किल होईल. हे खाणार काय? यांची परिस्थिती बघा बरं. घर काय लय मोठं आहे का हो? बंगला आहे का? हे इतभर घरासाठी एवढा आटापिटा कशाला? अरे राहू दे त्यांचं सारा, राहू दे त्यांचा आसरा, त्यांचं घर त्यांच्या नावावर करावं. आमचं काही म्हणणं नाही. जसं होतं तसं त्यांना त्यांचं घर रजिस्टर ऑफिसला जाऊन परत टॅक्समध्ये नगरपालिकेत जाऊन त्यांच्या नावाने त्यांचा टॅक्स आला पाहिजे, त्यांच्या नावाने त्यांना लाईट बिल आलं पाहिजे. हा आमचा उद्देश आहे. अरे फसवा कुणाला? तुम्ही दुसऱ्याला फसवा, पैशावाल्याला, पण एका अपंगांना, या अपंगग्रस्तांना, या माणसाला दिवसाला 4-4 वेळा फिट येते. आमच्याकडे व्हिडिओ आहे, मी ते व्हिडिओ टाकले. परवाच ते बाथरूम मध्ये पडले तर डायरेक्ट बादलीमध्ये तोंड गेलेले, अडकलेले. म्हणजे एवढी वाईट, आपल्या डोळ्यातून पाणी येतं. खरं तर मला पण आता भरून आलेले, मला पण या माणसांची इतकी दया आलेली आहे. कारण ही बाई तर सतत त्या बाईकडे होती हो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.